पवित्र अशी मौनी अमावस्या बुधवारी म्हणजेच उद्या 29 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। या निमित्ताने कोट्यावधी लोक भारत म्हणजेच उत्तर भारतातील प्रयागराजमधील महाकुंभात गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत। मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून नंतर दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते। मौनी अमावस्येला महाकुंभातील दुसरे अमृतस्थान देखील पार पडणार आहे। मौनी अमावस्येला स्नान करताना 5 डुबक्या मारण्याचे विशेष महत्त्व आहे। मौनी अमावस्येला स्नानाचा सर्वात मोठा उत्सव असतो। या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये 5 डुबक्या घ्यायला पाहिजे। मौनी अमावस्येवरती दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेलेले आहे। हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला विशेष महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे। त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते। त्याचबरोबर या दिवशी जर आपण गंगा स्नान केले तर आपण जे काही कळत नकळत केलेले पापांचं प्रायश्चित असतं तर ते इथे होत असतं। त्याचबरोबर पितरांना तर्पण आणि पिंडदान करताना देखील आपल्याला आपल्या डोक्यावरील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होत असतो। मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देत असते। त्यांच्या वंशजावर त्यांची कृपा कायम राहत असते। मौनी अमावस्येला त्यासाठीच आपल्याला सगळ्यांनाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य नसतं। त्यामुळेच या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळावं, महाकुंभामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळावं, यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्याच घरामध्ये ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनातील जी काही करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, त्याचबरोबर दारिद्र्य जे आहे तर ते संपून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकट येत असतात आणि अमावस्या तिथीला ज्यावेळेस आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो तर त्यावेळेस जे काही पाप आपल्याकडनं चुकून नकळत झालेली आहे आणि त्या कर्माची फळं आपल्याला या जन्मामध्ये भोगावी लागतात तर ती सर्व नष्ट होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्ष म्हणजेच स्वर्गाचा रस्ता देखील मोकळा होत असतो। इतका हा प्रभावी दिवस असतो। अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती आपले पूर्वज जे असतात तर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये मृत्यू लोकातून येऊन निवास करत असतात। त्यांच्यासाठी आपण किती दानधर्म करत आहोत, त्यांचे किती नामस्मरण करत आहोत हे संपूर्णपणे ते बघत असतात। त्यामुळेच आपल्या पूर्वजांसाठी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही शक्य झालं तर तुम्हाला सफेद कलरचे जे पदार्थ असतात त्यामध्ये बघा सफेद कलरची मिठाई असेल, तीळ असतात, त्याचबरोबर खडीसाखर असते, हे जे काही सफेद कलरचे पदार्थ आहेत तर ते यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू कशासाठी टाकायच्या आहेत तर बघा आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि याला आपण शत्रुपीडेचा जो त्रास आहे तर तो म्हणत असतो। तर तो शत्रुपीडेचा त्रास दूर व्हावा, आपल्या जीवनामध्ये जर कोणी काही वाईट बाधा, करणी बाधा केलेली असेल तर ते सर्व त्रास संपून जावे। त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो। आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचा चीज हे होत नाही, आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नाही। त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती थांबलेली असते, कुटुंबाची प्रगती थांबलेली असते आणि अनेक प्रकारचे संकट हे आपल्या जीवनामध्ये चालूच असतात। जर ही संकट सतत आपल्यासोबत असेल तर आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही भांडण, कटकट, वादविवाद आहेत तर
तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर जो काही पितृदोष आपल्या डोक्यावरती आहे तर तो देखील दूर होईल। पितृदोष ज्यावेळेस घरामध्ये असतो त्यावेळेस तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या, त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही। नेहमी प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येत असतात, कोणतंच काम हे आपलं निर्विघ्न असं पूर्ण होत नाही। त्याचबरोबर आपल्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा असतात, पण त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही। ह्या का होत असतं? कारण पितृदोष किंवा जे काही अनेक दोष असतात ते ग्रह दोष, वास्तुदोष आपल्या कुंडलीमध्ये तयार झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात। हे उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील जे काही सर्व संकट आहे तर ते दूर होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होत असते। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया। त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। तर काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, कारण या दिवशी तुम्ही जर सकाळी लवकर उठले ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यावेळेस ज्या काही दैवी शक्ती जागृत असतात तर त्याचा फायदा देखील आपल्याला होत असतो। आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा आंघोळीचं अमावस्येच्या दिवशीचं महत्त्व हे लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर ह्या काही वस्तू टाकून आंघोळ केली तर आपले पित्र त्यावेळेस सूक्ष्म स्वरूपात तिथे निवास करत असतात आणि त्यावेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊन आंघोळ करतो त्यावेळेस ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते। तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या पद्मपुराणांमध्ये, गरुड पुराणांमध्ये लिहिलेल्या असतात। त्या गोष्टी आपल्याला करणं हे खूप गरजेचं असतं। तर आता सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे सकाळी 4 ते जो 5चा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। या कालावधीमध्ये जमत नसेल तर सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही करा, कारण 8 नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते, त्यामुळे सकाळी 8 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, कारण अमावस्या तिथी ही आपल्या पूर्वजांसाठी देखील समर्पित असते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी देखील समर्पित असते। त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे। आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार, गरम, थंड कोणतंही पाणी घेऊ शकता, तुम्हाला शक्य असेल ते पाणी घ्या। तुमच्या आजूबाजूला जर पवित्र नद्या असतील तर तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करा, नसेल शक्य तर आपल्याच घरामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता। तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये आता जे सर्व साहित्य सांगणार आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काळे तीळ, त्यानंतर गंगाजल 1 चमचाभर आणि दूध, जे कच्चं जे दूध असतं गाईचं तर ते घ्यायचं आहे आणि तुळशीची 2 पानं तुम्हाला टाकायची आहे। या सर्व वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि टाकत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना तुम्हाला ज्या पवित्र नद्या आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे। गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलस्मिन् सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि फक्त नद्यांची नावे जरी घेतली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, पण हा उपाय केल्यामुळे कितीही वाईट शक्ती, वाईट इडापिडा, घरामध्ये असणाऱ्या नकारात्मकता ज्या आहेत तर त्या नष्ट होतील। हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि त्याने तुम्हाला त्यांना आंघोळ करण्यासाठी सांगायचं आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करा, घरामध्ये नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल। घरातील भांडणे, कटकट, वादविवाद, घरामध्ये असणारी नकारात्मकता, पितृदोष जो आहे तर तो संपून जाईल आणि आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होईल। करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।